नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. गेली 1.5 वर्षातली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांची भाषणं मी खूप बारकाईनं ऐकली. कालचंही ऐकलं आणि मला असं लक्षात आलं, की संघ 100 वर्ष पूर्ण करतोय. त्या निमित्ताने ट्रान्सफॉर्मेशनची फेज ही जेव्हा दिल्लीमध्ये जामा मस्जिदमध्ये जाऊन सरसंघचालकांनी सुरू केली होती, त्याचा पुढचा टप्पा आहे. साधारण मांडणी काय आहे बघा. ठीक आहे, तुम्ही अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम आहात. पण गेल्या 2 वर्षापासून अकोमोडेशन ही एक प्रोसेस सुरू झालेली आहे. अकोमोडेशनमध्ये संघाच्या दृष्टीनं जे मुस्लिम मधले स्कॉलर मंडळी आहेत, मग त्याच्यामध्ये या देशाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख माजी, त्यांना घेऊन बसणं असेल किंवा मुस्लिम समुदायातली स्कॉलर मंडळी असेल त्यांना घेऊन बसणं असेल किंवा मस्जिदीचे जे इमाम आहेत त्यांना घेऊन बसणं असेल, तर हा इन्क्लुसिव्ह पद्धतीच्या विचाराची मांडणी आहे. कारण दक्षिण आशियातलं जर राजकारण आपण बघितलं तर आपला हा देश जो जगातल्या 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मुस्लिम बांधव असलेला देश आहे. तर त्या देशामध्ये रिअलायझेशन ऑफ द ट्रूथ आपण ज्याला म्हणतो ते असं आहे की 20 कोटी लोकांना तुम्ही बाजूला नाही काढू शकत. आपल्या शेजारी जे 4 देशांचं क्वाडला पर्याय म्हणून 4 देशांचं एक कार्ड खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे, ज्याच्यामध्ये म्यानमार चीनचा पुढाकार आहे. म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तान अशा पद्धतीची एक रचना सुरू आहे. मिडल ईस्ट मधलं जर कॉन्फ्लिक्ट आपण बघितलं तर मिडल ईस्ट मध्ये पण एक नवाच सौहार्द सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान तयार होताना दिसतोय. आणि शिया आणि सुन्नी हे जे कॉन्फ्लिक्ट आहे इराणच्या मर्यादेमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये भारत हा पार्टी नाहीये, पण भारताच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उदाहरण, जेव्हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष सुरू झाला त्यावेळेला भारत आपली का भूमिका स्पष्ट करत नाही आणि पंतप्रधानांनी ती चूक केली होती. जर तुम्ही जिओ पॉलिटिक्स फॉलो करत असाल, मी जे कॉन्स्टंटली गेल्या 20 वर्षात फॉलो करतो, तर दिवंगत वाजपेयी यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आपली पॅलेस्टीन संदर्भातली भूमिका काय होती की पॅलेस्टीनला आपला पाठिंबा होता. कारण आपल्याला शेवटी डोमेस्टिक पॉलिटिक्सवरती लक्ष द्यायचंय. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही प्रमाणामध्ये दुर्लक्षिलं आणि इस्रायलला पाठिंबा दिला. मी हे का सांगतोय तर जगाच्या कॉन्फ्लिक्टमध्ये जे जेरुसलेम हे जे सेंटर पॉइंट आहे, त्या कॉन्फ्लिक्टमध्ये मुस्लिम आणि इतर धर्मियामधला जो संघर्ष आहे त्याला वेगवेगळे कांगोरे आहेत. संघ असेल, भाजप असेल, त्यांना आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला पार्टी होऊ द्यायचं नाहीये. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरामध्ये मिळालेले जे मानसन्मान आपण बघितले, तर बहुसंख्य मानसन्मान हे मुस्लिम देशातले आहेत आणि त्यांची जी नागरी संस्कार जे काही पुरस्काराची सर्वोच्च पातळी आहे ते सगळे पुरस्कार त्यांना मिळाले. सो आता संघाच्या दृष्टीनं किंवा भाजपच्या दृष्टीनं पॉलिटिकल अचिव्हमेंट जी काही झाली त्याच्यानंतर संघानं बदलणं अपेक्षित आहे, म्हणून सलमान खान तिथं आलाय. जे 1.5 वर्षापूर्वी सुरू झालं होतं ना, त्यात कारण अनन्या पांडे येणं किंवा विकी कौशल येणं याची चर्चा नाही झाली, पण तिथे आल्यानंतर सलमानची येण्याची चर्चा झाली. कारण सलमान तसंही त्याची आई कोण आहे वगैरे सगळी पार्श्वभूमी प्रेक्षकांना माहितीच आहे आणि तो ज्या पद्धतीनं गणपती विसर्जनाच्या सोहळ्यात सहभागी होतो वगैरे वगैरे. पण सलमानच्या उपस्थितीची जी चर्चा सुरू झाली ते गेल्या 2 वर्षापासून संघानं जी सुरुवात केलेली आहे त्याची ती पुढची पातळी आहे. आणि संघाला आता सांगायचं आहे की तुम्ही जरी आज अल्पसंख्याक मुस्लिम असलात तरी मूळचे तुम्ही भारतीय आहात. याच मातीतनं तुमचा जन्म झालेला आहे. तुमची विधी वेगळी आहे, तुमची पूजा वेगळी आहे, पण ह्या देशाचे तुम्ही अविभाज्य नागरिक आहात. आम्ही तुम्हाला स्वीकारतोय, तुम्ही आम्हाला स्वीकारा. हे इन्क्लुसिव्ह पद्धतीची आत्ताची मांडणी आहे. पण त्याच्या पुढे जाऊन कालच्या भाषणामध्ये मला 2 खूप महत्वाचे संदर्भ दिसून आले. एक, भाजप आणि आम्ही वेगळे आहोत. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे काही राजकीय यश आहे, शेवटी हा मातृवृक्ष आहे. त्या मातृवृक्षामधल्या ज्या 80-85 सगळ्या संघटना आहेत त्या संघटनेमधलं एक रूप आहे ते भारतीय जनता पार्टीचं. आणि ते पुढे असंही म्हणाले की श्री नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, पण ते एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. जे.पी. नड्डाचं स्टेटमेंट तुम्हाला आठवतं? त्या जे.पी. नड्डा यांच्या स्टेटमेंट नंतर संघ आणि भाजप मधला जो दुरावा आहे तो वाढला होता. काय म्हणाले ते नड्डा? तर आम्हाला या निवडणुकीमध्ये संघाची गरज नाही. आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की संघाने स्वतःला विड्रॉल केलं आणि एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावरती नेत्यांनी राजकारणातनं निवृत्त व्हायला हवं असा संदेश वारंवार द्यायला सुरुवात केली, ज्याचा संदर्भ कालच्या भाषणामध्ये आहे. तो संदर्भ काय? तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही 230 वगैरेवरती भाजपा रोखली गेली, नंतर लक्षात आलं की संविधान बचाव वगैरे ह्याचा जेवढा वाटा आहे तेवढाच संघानं स्वतःला बाजूला करून घेणं त्याचा वाटा आहे.
आणि मग तो सेतू बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला. श्री नरेंद्र मोदी यांनी अ, सरसंघचालकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टाइम्स ऑफ इंडियासह वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलेले लेख जे आहेत तिथूनच लक्षात येत होतं की तो सौहार्द वाढला आणि खुद्द मग जे संघ मुख्यालयामध्ये पंतप्रधानांनी याच्या आधी भाजपच्या टाळलं होतं ते मोदींनी केलं. ते त्या एका कार्यक्रमाला आले आणि तिथून तो सौहार्द पुन्हा वाढला आणि तोच भाषणाचा धागा कालच्या सरसंघचालकांच्या भाषणामध्ये होता. ते म्हणाले की जोपर्यंत संघ सांगेल तोपर्यंत मी कार्यरत राहील आणि निवृत्तीनंतर सुद्धा माझं काम सुरू राहील. म्हणून कालचा जो संदर्भ दिला जातो ना की अभी तो मेरे 100 साल भी पुरे नहीं हुए, अभी 75 साल पुरे हुए, असं जे नरेंद्र मोदी म्हणाले, तर त्याचा देशाच्या 2047 या 100 वर्ष पूर्तीच्या वेळेला त्यांच्या पंतप्रधान असण्याची सुद्धा काही लोकांनी संबंध जोडलाय. आणि कालच्या भाषणामध्ये मग तोच धागा आहे की जर राजकारणात असेल किंवा समाजकारणामध्ये असेल, तुम्हाला तुमचं शरीर साथ देत असेल आणि तुमच्या मातृ संघटनेची त्याला परवानगी असेल तर एज डझंट मॅटर. सो इतके ते संदर्भ त्या कालच्या भाषणामध्ये जोडले गेलेले आहेत. आणि मी म्हणालो तसं हा जो इन्क्लुसिव्हनेस आहे तो जागतिक राजकारणामुळं, डोमेस्टिक पॉलिटिक्समुळं, संघाच्या पुढच्या वाटचालीमुळं तो करणं गरजेचं होतं आणि त्यातला तो संदेश गेलाय. अर्थात संघाला मानणारे, संघाच्या विचारसरणीचे लोक ज्या पद्धतीनं, आणि तुम्हाला तो सूक्ष्म बदल जाणवतोय का बघा, अर्थात त्याच्यामध्ये योगी आदित्यनाथ यांचं राजकारण त्याला पण जोड आहे त्याची, की ज्या पद्धतीचं हार्डलाईन हिंदुत्ववादी पॉलिटिक्स गेल्या अनेक वर्षापासून सुरू होतं त्याला 1.5 वर्षामध्ये ब्रेक लागला. म्हणजे गायीच्या तस्करीवरून लोकांना मारहाण करणं, गोमांस खाल्लंय असं म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलंय म्हणून लोकांना मारणं, किंवा बुलडोझरचा न्याय, किंवा आणखी काही गोष्टी की जिथे अल्पसंख्याक समुदाय टार्गेट होताना दिसत होता. तो तुम्हाला काऊ बेल्टमध्ये तो प्रकार कमी झाल्याचा दिसेल. बिहारचा तर प्रश्नच नव्हता कारण तिथे नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. पण ज्या उत्तर प्रदेशवरून त्याची खूप चर्चा सुरू झाली होती ती चर्चा आता थांबली. त्याचबरोबर सरसंघचालक म्हणून कुणीही केंद्रस्थानी येऊ शकतो, त्याच्यामध्ये SC STचाही असू शकतो. हे पुढच्या 100 वर्षाच्या संघाच्या बदललेल्या रूपाच्या संदर्भातला संदेशाचा भाग आहे. कारण नेहमी चर्चा काय होते संघामध्ये, एक, सरसंघचालक हा उच्चवर्णीय आणि त्यातल्या त्यात ब्राह्मणच असावा. जर हिस्ट्री काढून बघितली तर बहुसंख्याने आपल्याला तेच दिसतील. आणि 2, महिलांना तिथं अजिबात स्थान नाहीये. तर महिलांना जे अजिबात स्थान नाहीये त्याच्याबद्दल अजूनही संघाकडनं फारशी स्पष्टता देण्यात आलेली नाहीये. अधूनमधून ते म्हणतात की आमच्याकडे सुद्धा महिलांसाठीच्या विंग आहेत. पण हा जो बदलाचा भाग आहे की सरसंघचालक हे विशिष्ट जातीचेच असतील, तो संदेश त्यांनी दिला. कारण SC STचा आवर्जून उल्लेख करण्याचं कारण, बट ऑब्विस आहे की तो हिंदू धर्मीयच असणार आहे, तो मुस्लिम नसणार आहे. कारण संघ ही हिंदू विचारधारेला आणि हिंदू राष्ट्राला वाहिलेली विचारसरणी आहे आणि तशा पद्धतीचे काम करणारी ती संघटना आहे. सो या सगळ्यांची गोळाबेरीज अशी आहे की कालच्या भाषणातनं खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचालकांनी दिली. ती त्यांच्या पुढच्या अनेक वर्षाच्या वाटचालीचं द्योतक आहे आणि त्याच्यावर आधारित राहूनच ते आपलं राजकारण आणि समाजकारण करत असतात. म्हणून तो संदेश हा प्रत्येकाने पकडायला हवा. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी पकडलाय पण तो जरा चुकीच्या पद्धतीनं आहे. कारण एक जाता रेफरन्स देतो, संघ आणि उद्धव ठाकरे याचं एक वेगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन होतं. ते कॉम्बिनेशन ज्या वेळेला तुमचं हिंदुत्व आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगायला सुरुवात केली आणि संघाच्या काळ्या टोपीवरून टीका केली, तेव्हाच असं म्हणतात की तो दुरावा कमालीचा वाढला. जसं श्री नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी तो दुरावा वाढवला आणि त्यामुळे तो जो ब्रिजिंग द गॅप असतं ते ब्रिजिंग द गॅप मात्र होऊ शकलेलं नाही. सो हे सगळे इतके अंतरपदर आहेत जे मला तुम्हाला सांगायचे होते. थोडा वेळ नाही मिळाला कारण वेगळ्याच गोष्टीत मी आज बिझी होतो. ते मी तुम्हाला सांगितलं. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघतच आहात, थँक्यू सो मच. अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. त्यांना सांगा की दिस इज वन ऑफ द एक्सपेरिमेंट विच वी आर ट्राईंग टू गेट इट, की जितकं तुम्हाला न्यूट्रल राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करा. थांबूया. थँक्यू.